उपाधी टाकून देऊन, तुमच्या ठिकाणची जीव नावाची उपाधी टाकून देऊन तुम्ही आणि मी एकमेकांमध्ये मिसळून जाणं हा आपल्याला खेळ खेळायचा. दही आणि लाई एकमेकात मिसळलं की त्याचा काय झाला? प्रसादच झाला. तसं परमात्म्याच्या ठिकाणी माया नावाची उपाधी आहे आणि जीवाच्या ठिकाणी कोणती उपाधी आहे? जीव नावाची उपाधी आहे. जीव नावाची उपाधी तुटत नाही आणि माया नावाची उपाधी परमात्मा जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आपापनामध्ये मिळू एक खेळो एकत्वाची अवस्था प्राप्त होते नाही. एक एकाशी खेळला म्हणजे एकत्वाला जर जायचं असेल तर आपल्यामध्ये मिसळलं पाहिजे. विचारून या म्हणले सगळ्यांना कोण कोण खेळणारे. कारण तुकोबाऱ्या त्यावेळेला होते बरं तिथं. तुकोबाऱ्याच्या चरित्रात प्रसंग आले तसे. रामेश्वर भट्टांनी काल चरित्र ऐकलं आपण. मलान झालं मुकेशी मलिन झाले मुकेशी असा एक शब्द टाकला. श्रीकृष्णाने खाल्ली माती आणि मलान झाले मुकाशी असा एक शब्द टाकला. ते रामेश्वर भट्टांनी तो शब्द मोडला. तुकोबारायचा कोणता? मलिन शब्द मोडला आणि तिथं मलान शब्द मनाने टाकला. देवाला सहन झाला नाही ते. रामेश्वर भट्टांनी स्वप्नात गेले म्हणजे कृष्णानं माती खाल्ली मलिन मुख झाला असताना तुम्ही मलान शब्द का टाकला? मलिन शब्दाचा अर्थ मळकच आणि मलान शब्दाचा अर्थ मळकच. रामेश्वर भट्टाने देवाला विचारलं मी का सांगतोय देवा तुकोबाला काय माहिती म्हणे मलिन झालं का मलान? तिथं उत्तर दिलंय चरित्रात. देवाने सांगितलं तुकोबाराय माझ्या समोर होते तेव्हा काय मलिन झालं का मलान झालं म्हणून मलान शब्द काढायला लावला मलिनच टाकायला लावला. कळालं? म्हणून तुकोबांना सांगितलं तुकोबा तर या सगळ्यांना बोलून घ्या. तुकोबा प्रत्येकाकडे गेले म्हणले चला 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 कुठं? स्वयंपाकाला चला स्वयंपाकाला चला स्वयंपाकाला चला स्वयंपाकाला चला. म्हणजे कसं काय? म्हणजे उद्या काला आहे म्हणजे आणि खेळायचंय नाही म्हणले. आता लय 11:30 11:30 12 वाजले. आता उद्याच येतो कशाला? चला खेळायला. त्यातल्या 4-5 जणांनी सांगितलं खेळलं तर काय होईल? खेळलं तर अशी अवस्था होईल. कशी? तुम्ही देव होऊन जासा. काय व्हाल? देवासोबत खेळला तर काय व्हाल? देव व्हाल. देवासोबत आम्ही जर देव झालो तर संसार कोण करणार? मग काही जण घाबरून गेले. तुकोबाऱ्या देवाकडे आले सांगितलं देवा काही जण तुमच्यासोबत खेळत नाहीत का? कारण त्यांना संसारात रमायचे. देवाने सांगितलं त्यांच्यासोबत काळी मोड घ्या. 3ऱ्या चरणात घाबरियाच्या मोडा काळ्या घाबरियाच्या मोडा
आणि धाडा भ्याडा वळतिया जे माझ्यासोबत खेळायला घाबरले, ज्यांना परमार्थ करायचं नाहीये, ज्यांना पोथी पुराण ऐकायचं नाहीये आणि अजूनही ज्यांचं चित्त परमार्थात रंगलेलं नाहीये, अशा घाबरट लोकांना कुठं पाठवा? वळतिया. वळतिया या शब्दाचा अर्थ संसारात.